This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. पावसाळा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची गरमागरम भजी, वडा, त्यासोबत गरमागरम आल्याचा चहा सर्वांनाच आवडतो आणि पाहिजेच असतो. तर आज आपण अशीच एक वेगळी नवीन मजेदार रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे चटपटीत स्टफ्ड टोमॅटो वडा. नाव ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटलं असेल, पण हा वडा चवीला इतका भन्नाट लागतो ना की तुम्हाला पुन्हा पुन्हा खावा असे वाटेल. आणि 84 एपिसोडमध्ये टोमॅटो सॉस केला होता, तेव्हा आपण टोमॅटोचे आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेतलं आहे. या अगोदर आपण कांदा भजी, मिरची भजी, वडापाव आणि बरेच वेगवेगळ्या प्रकारचे भजी कसे करायचे हे देखील पाहिले आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. चला तर आपण आता टोमॅटो वडा करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. टोमॅटो पिकलेले परंतु कडक घ्यायचे. स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आणि कोरडे करून घ्यायचे. मऊ टोमॅटो अजिबात घ्यायचे नाहीत. बटाटे उकडून घ्यायचे. नंतर बटाटे वड्याला जशी आपण भाजी करतो तशी भाजी करायची. भाजी टेस्टी व्हायला पाहिजे म्हणजे वडे टेस्टी होतात. नंतर टोमॅटोचा वरचा भाग कापून चमच्याने आतील गर आणि रस पूर्ण काढून घ्यायचा. नंतर त्यात भाजीचे सारण भरायचे. नंतर पिठात मीठ ओवा घालून थोडं थोडं पाणी घालत पीठ दाटसर भिजवायचे. ज्यांना तिखट जास्त आवडते त्यांनी त्यात थोडं लाल तिखट घातलं तरी चालते. पीठ जास्त पातळ भिजवायचे नाही. नंतर तेल गरम करून मीडियम फ्लेमवर वडे तळायचे. नंतर मधून कापून वड्याचे 2 भाग करून हवे असले तरच पुन्हा तळायचे. खूपच क्रिस्पी होतात. वरती चाट मसाला भुरभुरायचा. टोमॅटोतील काढलेल्या गराची चटणी करायची किंवा ग्रेव्ही करून भाजीसाठी वापरायची. हे वडे खूपच रुचकर आणि स्वादिष्ट होतात. गरमागरम वडे हिरव्या चटणीसोबत किंवा हिरव्या मिरचीसोबत किंवा आपण बटाटे वड्याबरोबर जशी चटणी केली होती तशी चटणी करून सर्व करायचे. खूपच रुचकर होतात. आपण आता साहित्य पाहूया. प्रथम बॅटरचे साहित्य पाहूया. पाणी ह्या मेजरमेंटच्या कपानं 2 कप चणा डाळ पीठ, 1 टीस्पून ओवा, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 3 ते 4 चमच खाण्याचा सोडा, तळण्यासाठी तेल. आणि आता आपण भाजीचे साहित्य बघूया. या आकाराचे उकडलेले 4 बटाटे, या आकाराचे धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतलेले पिकलेले परंतु कडक 5 टोमॅटो, पाव कप मटार, अर्धा टीस्पून बडीशेप पूड, 2 टीस्पून कसुरी मेथी, पाव टीस्पून हळद पूड, 1 टीस्पून धने पूड, अर्धा टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून जिरे पूड, पाव टीस्पून हिंग पूड, 2 टेबलस्पून तेल, 2 टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, 2 टीस्पून लसूण पेस्ट, धुवून बारीक केलेली कोथिंबीर, 2 टीस्पून आलं पेस्ट, मीठ अर्धा टीस्पून भाजीला वापरायचे आणि अर्धा टीस्पून पीठ भिजवताना बॅटरमध्ये घालायचे. आणि ज्यांना तिखट हवं असतं जास्त त्यांनी पिठात लाल मिरची पूड थोडी घातली तर
वडा झणझणीत होतो. आता आपण पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि तेल गरम होईपर्यंत आपण बटाटे अगदी बारीक चिरून घेऊया. टोमॅटोमध्ये भाजी भरायची त्यामुळं अगदी बारीक बारीक कट करायचं किंवा स्मॅश करून घेतले तरी चालते, पण असं फोडी असलेला बटाटा भाजीमध्ये चांगला लागतो. बटाटा अगदी बारीक चिरून झाला. आपण आता तेल गरम झालं आहे का बघूया. तेल गरम झालं आहे. गॅसची फ्लेम स्लो करूया आणि यामध्ये हिंग पूड, लसूण पेस्ट, आलं पेस्ट, मटार, मिक्स करूया. एकसारखं मिक्स करत राहायचं. यामध्ये हळद पूड, धने पूड, जिरे पूड, कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, बडीशेप पूड, व्यवस्थित मिक्स करूया. यामध्ये बटाटा घालूया. ही प्रोसेस सगळी गॅसची फ्लेम मंद ठेवूनच करायची आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करूया आणि 1 मिनिट कसं परतूया आणि ही भाजी थंड करायला ठेवूया. 1 मिनिट भाजी परतून झाली. यामध्ये हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि पुन्हा थोडं मिक्स करूया आणि गॅस बंद करूया आणि ही भाजी आपण आता थंड करायला ठेवूया. मी ही भाजी 3 बटाट्याची केली आहे. जरी ह्यातली भाजी राहिली तरी आपण तसंच फक्त बटाट्या भाजीचा गोळा करून पिठात बुडवून आपण बटाटे वडा साधा करू शकतो. म्हणजे भाजी वाया जात नाही आणि बटाटे जरी शिल्लक राहिले तरी त्याचे काप करून बटाटा भाजी करू शकतो. आपण आता पीठ भिजवूया. चणा डाळ पीठ, तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, ओवा ओवासा हातावर चोळून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला येतो. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण बॅटर भिजवूया आणि खाण्याचा सोडा वडा तळण्यापूर्वी थोड्या अगोदर घालायचा. अगोदर घालून ठेवायचा नाही आणि बॅटर असं भिजवून 5 मिनिटं बॅटर फेटूया. बॅटर असं भिजवून 5 मिनिटं असं फेटून झालं. आता आपण हे बॅटर भिजूपर्यंत आपण टोमॅटो कट करून त्यातील आतील गर काढूया. असा वरचा भाग कट करायचा असा आणि आतील गर आणि रस सगळा असा शिस्तीत हळूहळू चमच्याने असं काढायचा. आणि हा गर वगैरे काही वाया जात नाही. याची आपण चटणी करू शकतो किंवा ग्रेव्ही करून भाजीसाठी वापरू शकतो. हे असा हळूहळू शिस्तीत आतला गर काढायचा. या पद्धतीने आपण सगळ्याच टोमॅटोमधील आतील गर काढून घेऊया. सगळ्या टोमॅटोतील आतील असा गर काढून झाला. बघा किती मस्तपैकी पोकळ झाला आहे. शक्यतो असा छोटा चमचा घेतला तर संपूर्ण गर असा आतील काढता येतो. भाजी देखील थंड झाली आहे. आपण आता यामध्ये हे भाजीचं सारण भरूया. असं लहान चमच्यानंच भरायचं म्हणजे आतपर्यंत सारण भरता येते. हे बघा या पद्धतीनं असं सारण भरायचं.
असं दाबून दाबून धरायचं आणि इथं वरती असं प्लेन करायचं, बाहेर सारण येऊ द्यायचं नाही. असं हे टोमॅटोच्या बरोबर सारण असं भरायचं आणि सगळ्या टोमॅटोमध्ये सारण भरून होईपर्यंत आपण पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया. टोमॅटो सगळे सारण भरून झाले. आता पिठात आपण खाण्याचा सोडा घालूया आणि असं मिक्स करूया. आणि आता तेल गरम झालं आहे का बघूया. एक गोळा असा तेलात सोडून बघायचा. हा गोळा वरती आला म्हणजे तेल गरम झाले आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवूया. यामध्ये आता एक सारण भरलेला टोमॅटो घालूया. याच्यावरती असं बॅटर असं घालून घ्यायचं अशा पद्धतीनं आणि असं काठी चमच्यानं असा टोमॅटो उचलायचा म्हणजे जादाचं बॅटर असं गळून पडतंय. हे बघा असं पडतंय खाली सगळं बॅटर जादाचं. आणि आपण आता तेलात वडा सोडूया. लगेच हलवायचं नाही, 1 मिनिट थांबायचं. 1 मिनिट झाला. आपण आता वडा असं झाऱ्यात घेऊन उलटूया या पद्धतीनं आणि ही पण बाजू तळून घेऊया. उलटायला गडबड करायची नाही. दोन्ही बाजू तळून झाल्या. आपण आता झाऱ्यानं असा वडा काढूया. बघा किती मस्तपैकी वडा झाला आहे. आणि असं डिशमध्ये टिश्यू पेपर घालून त्यामध्ये वडा काढायचा. या पद्धतीने आपण सगळेच वडे तळून घेणार आहोत. आणि आता हा मस्तपैकी चटपटीत स्टफ्ड टोमॅटो वडा तयार. वाह क्या बात है, लाजवाब. वडे सगळे तळून झाले. आपण आता यातला एक वडा घेऊया आणि असं बरोबर मध्ये कट करायचा असा या पद्धतीने. हे बघा असं असा कट करायचा आणि हा पुन्हा तुम्हाला हवा असला तर तळायचा आणि त्याच्यावरती चाट मसाला हे करायचा, भुरभुरायचा. आणि नको असलं तर आत्ताच असा चाट मसाला असा भुरभुरायचा आणि मस्तपैकी गरम गरम वडा खायचा. अशा पद्धतीने चटपटीत स्टफ्ड टोमॅटो वडा जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्तपैकी पावसाळ्यात गरमागरम वडा करून खा आणि पावसाळ्याचा आनंद लुटा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.